बुलेटिनची सुरुवात आताच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने आपण करूयात। संध्याकाळी 5:30 वाजता परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद होणार आहे। आज पुन्हा एकदा परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली जाईल। आजच्या दिवसातली ही दुसरी पत्रकार परिषद असेल। आताची ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। संध्याकाळी 5:30 वाजता पुन्हा एकदा परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद होणार आहे। आज पुन्हा पत्रकार परिषद घेतली जाते, तर आजच्या दिवसातली ही दुसरी पत्रकार परिषद असेल। त्यामुळे आता परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने कशा पद्धतीची माहिती दिली जाते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। तर आजच्या दिवसातली दुसरी पत्रकार परिषद असेल। 5:30 वाजता या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे। परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने ही पत्रकार परिषद घेतली जाते। या संदर्भातली माहिती आता देण्यात आलेली आहे। तर आजच्या दिवसभरातील ही दुसरी पत्रकार परिषद असेल। त्यामुळे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कोणती महत्त्वाची माहिती दिली जाते का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। पाकिस्तान ज्या कारवाया करतोय त्या कारवायांच्या संदर्भातली माहिती आधीच्या पत्रकार परिषदेमध्ये विदेश मंत्रालयाच्या वतीने देण्यात आलेली होती। त्यानंतर मात्र पुन्हा एकदा ही पत्रकार परिषद होते। ही पत्रकार परिषद अत्यंत महत्त्वाची आहे, कारण काही महत्त्वाची माहिती पुन्हा एकदा परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने दिली जाण्याची शक्यता आहे। माझे सहकारी अविनाश ढेगसकर आपल्याशी जोडले जातात या पत्रकार परिषदेच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। अविनाश, परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद होते, पुन्हा एकदा ही पत्रकार परिषद आहे, दिवसभरातली दुसरी पत्रकार परिषद आहे। नेमके पत्रकार परिषदेमध्ये काही महत्त्वाची माहिती दिली जाण्याची शक्यता आहे का? नक्कीच ही पत्रकार परिषद महत्त्वाची असेल। 5:30 वाजता ही पीसी होणार आहे। सकाळी ही दिवसभरातली दुसरी पत्रकार परिषद म्हणजे नक्कीच त्यात मागे परराष्ट्र खात्यातर्फे किंवा आर्मी किंवा नेव्हल तर्फे ही माहिती दिली जाईल। एअरफोर्स तर्फे माहिती दिली जाऊ शकते की दिवसभरात काय कारवाई केली। त्यासोबत एक महत्त्वाची बातमी आहे, 7 तारखेला जो हल्ला केलेला होता भारताने, त्यात महत्त्वाचे 5 दहशतवादी मारले गेले, या संदर्भातली माहिती दिली जाईल। त्यासोबत आता एक माहिती आपल्या हातात येते की बाबा कोणता आता जी सकाळी मोदी यांच्यासोबत, पंतप्रधान मोदी यांच्यासोबत संरक्षण खात्याचे सगळ्यात अधिकाऱ्यांची बैठक होती। त्या बैठकीत असा निर्णय झालेला आहे की देशावर कोणताही दहशतवादी हल्ला झाल्यास ऍक्ट ऑफ वॉर मानला जाणार। पंतप्रधान मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि दहशतवादी हल्ला झाल्यास त्याला जशास तसं तात्काळ उत्तर दिलं जाणार, हा निर्णय घेण्यात आलेला आहे। अगदी अविनाश, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या पत्रकार परिषदेच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगेसर आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्यासोबत देखील आपण चर्चा करूया। सतीश सर, स्वागत आहे। केंद्रीय पातळीवर आपण पाहतोय सर की आता घडामोडी कमालीच्या वाढलेल्या आहेत। सकाळी देखील एक पत्रकार परिषद झाली, पुन्हा एकदा परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने 5:30 वाजता पत्रकार परिषद घेतली जाते। यस, जर दोनदा ही पत्रकार परिषद होत असेल तर काही महत्त्वाच्या घटना त्या ठिकाणी घडलेल्या असतील। सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये आपण पाहिलं की रात्री ज्या प्रकारच्या घडामोडी घडल्या आणि त्या मिलिटरी ऑपरेशनशी संबंधित त्या ठिकाणी डिटेल देण्यात आले। आणि आता दहशतवादाशी संबंधित आताच तुम्ही जी काही अपडेट त्या ठिकाणी दिली की एक प्रकारे आपल्या पॉलिसीमध्ये स्ट्रॅटेजिक एक प्रकारे जे आपल्या पॉलिसीमध्ये चेंज की फक्त म्हणण्यासाठी नाही, आता झिरो टॉलरन्स अगेन्स्ट टेररिझम हे फक्त म्हणण्यासाठी नसणार आहे, तर अशा प्रकारचं काही झालं तर पॉलिसीच्या अनुसारच कशा प्रकारची ऍक्शन असणार आहे ही एक गोष्ट असू शकते। आणि दुसरी बाब म्हणजे मुळातच आता हा सगळा जो संघर्ष चालतोय त्याला कुठेतरी डाय डाऊन करण्यासाठी मध्यस्थी झाली असणार, पाकिस्तानवर दबाव आलेला असणार, त्याचबरोबर भारताशी सुद्धा जी चर्चा केली असणार। मग याला या परिस्थितीला निवळण्यासाठी असा काही मार्ग त्या ठिकाणी काढता येईल का, त्या अनुषंगाने सुद्धा आज चर्चा झाली असेल। आणि त्याच्या अनुषंगाने मुख्यतः परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून जी आहे आजची ही संध्याकाळची जी पत्रकार परिषद आहे त्यामध्ये काही महत्त्वाच्या बाबी आपल्या समोर येऊ शकतील। अगदी सतीश सर, पुढचा महत्त्वाचा प्रश्न की परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे अनेक देशांच्या राजदूतांसोबत संपर्कामध्ये आहेत, सातत्याने या तणावाच्या परिस्थितीच्या संदर्भात ते चर्चा करत आहेत आणि जे हल्ले पाकिस्तानकडून केले जातात त्या संदर्भातली माहिती देखील ते देत आहेत। एकंदरीत या सगळ्याच्या माध्यमातून कुठेतरी सुवर्णमध्य काढता येईल का, कारण अमेरिकेच्या वतीने देखील आता पाकिस्तानवर प्रेशर वाढवण्यात आलेलं आहे? नक्कीच या ठिकाणी जे आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये बाहेर जर निघायचं असेल तर पाकिस्तानसाठी सगळ्यात महत्त्वाचा मार्ग म्हणजे आंतरराष्ट्रीय मध्यस्थता त्या ठिकाणी हासिल करणं, कारण भारताची आक्रमक रणनीती आहे आणि मग यासाठी अमेरिका म्हणा किंवा अरब राष्ट्र यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे। आणि त्या अनुषंगानं
भारताचे सुद्धा आपल्या मित्र राष्ट्रांसोबत चांगले संबंध आहेत, त्यांना आपण बॅकग्राऊंड समजावून सांगितलेली, आणि सगळ्यात महत्वाचं या सगळ्याच प्रक्रियेमध्ये आपण कुठेही एस्केलेटरी नेचर स्वतः केलेलं नाही, युद्ध वाढवण्याचं, युद्धखोरीची भाषा किंवा युद्धखोरीची कारवाई केली नाही, फक्त आपण रेसिप्रोकल ऍक्शन आपण ज्याला म्हणतो तशा प्रकारची रेसिप्रोकल रिस्ट्रेंड लिमिटेड ऍक्शन केलेली आहे. आणि त्या अनुषंगाने जर आंतरराष्ट्रीय मध्यस्थी म्हणण्याच्या ऐवजी त्या चर्चेच्या माध्यमातून पाकिस्तानला जर आपल्याला थांबवता आलं आणि काही निर्णायक त्याच्याकडून कारवाई करून घेता आली, तर हा एक प्रकारे भारताचा डिप्लोमॅटिक विजय आपल्याला मानता येईल. अगदी सतीश सर, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले आहे का? पुढे एक महत्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतोय, ती अपडेट आपण बघून मी त्या संदर्भात देखील तुमच्याशी चर्चा करूया. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.